अमर ठरलं या मॅचचा हिरो. व्यासपीठावर यायचे अमर. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला चेतन भोईर यांच्या शुभ हस्ते आपण इथे देणार आहोत. वेल प्लेट. या मेन स्टेजवर या. अमर तांडेल या मॅचचा हिरो. अभिनंदन. थोडंसं बोलूया अमर. नुकतंच तुमच्या वडिलांचं निधन झालं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वडील नसणं, आयुष्यात नसणं ही सगळ्यात मोठी हानिकारक गोष्ट असते आणि खूप आठवणी असतात वडिलांच्या. परंतु आज ज्या पद्धतीने तू अर्धशतक नोंदवलंस, त्यानंतर देवाचे आभार मानलेस, भावपूर्ण श्रद्धांजली वडिलांना अर्पित केली आणि ओव्हरऑल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आहे. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल आणि त्यातल्या त्यात तुझ्या अर्धशतकाबद्दल? हे किती स्पेशल आहे या वर्षीचं हे तुझं पहिलं अर्धशतक? अर्धशतक तर स्पेशल आहेच, परंतु माझ्या पप्पाला खूप आवड होती क्रिकेटची आणि त्यांना असं वाटायचं की मी खेळावं कुठेतरी, पण आता नाही येत ते आणि माझी चांगली बॅटिंग झाली तर आभार मानतो. म्हणूनच मी मगाशी म्हटलं होतं की कुठेतरी वडील असतील तर मिठी मारून घ्या, त्यानंतर फक्त आठवणी राहतात. वेल प्लेड अमर. जास्त भावनिक क्षण आहे, जास्त तुला काही विचारणार नाही, परंतु खूप चांगला तू खेळलास या मॅचमध्ये. तुझं अभिनंदन. आता पुढच्या मॅचची कहाणी तुमच्यासमोर करण काळन घेऊन येतात. जाऊया समालोचन कक्षात, कारण टॉस जिंकून मातार्डी टीमने निवड केली आहे गोलंदाजी. धन्यवाद. दिसे आणि थँक्यू सो मच कुणालचे दाते सर. बेभाऊन होऊन जगण्यावरती सत्य आपल्याला दिसत नाही आणि सगळं मिळतं जगात, आई बाप पुन्हा मिळत नाही. अमरने ती खेळी समर्पित केली त्यांच्या वडिलांना आणि तो म्हणाला देखील की माझ्या पप्पांना क्रिकेट फार आवडायचं आणि मी चांगलं खेळावं, आपल्या मुलाने चांगलं करावं हे प्रत्येक बापाला वाटतच असतं. आज अमरचे पिताश्री नाही आहेत, पण ते अर्धशतक त्याने समर्पित केलं. पहिलं अर्धशतक होतं या स्पर्धेमधलं. लास्ट मॅचमध्ये ते आपल्याला पाहायला मिळालं. आई गावदेवी चषक 2025 गेसर या स्पर्धेमध्ये पुन्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅच नंबर 3 जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी क्रिकेट संघ माताडीमध्ये. टॉस जिंकला राजने. फिल्डिंग करतात. पहिला बॉल. हवे जरूर मिड ऑफने चान्स घेतली आहे, बट इथे एक धाव येते. करण पाटील आणि विशाल चौधरी आघाडीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला बॉलवरती करत रवेत खेळला होता, पण एक्स्ट्रा कव्हरला त्याला ड्राईव्ह करायचं होतं. बॉल आत लागला आणि तो आला समोर. चेतनजी भोईर यांच्याकडून विशाल चौधरी यांना 3 लागोपाठ चौकार, 2 जरी आले लागोपाठ, 3 लागोपाठ चौकार आणि 3 लागोपाठ षटकारांना 2000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. पहिली धाव आली. राजला पण पाहतोय. कॅप्टन आहेत माताडीच्या. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये वेगाने टाकला आणि वेगानेच बॅट देखील फिरली आहे. बॉल मिड विकेटचा बाहेर चाललाय. चौधरीचा बॅटमधून पहिला षटकार काटेसाठी. यॉर्करचा प्रयत्नामध्ये पुढे पडला व पिच पडला. बॅट स्विंग पा. बॉल जरी बॅटचा थोडासा आत लागला असला, बॅट स्विंगने विशालने बॉलला मात्र पाठवलं बाहेर. जागा बनवली. चॉप करायचं होता. वेट खेळला आणि पॉइंटला विकेट.
प्रमाणावरती आपण पाहत आहोत. आणि आता गावांमध्ये अगोदर जी झाडं असायची, झाडं तुटत चालली आहेत. हिरवागार आपण जरूर पाहायचो आपला गाव, तो आता कुठेतरी कमी होत चालला आणि प्रत्येकजण आपलं जुनं घर मोडून बंगला बांधतोय, बिल्डिंग बांधतोय. त्यामुळे या सर्व गोष्टी, कॉन्क्रीटचं जंगल वाढत चाललंय. जे हिरवागार जंगल होतं ते थोडंसं कमी. 7 धावा, पहिली विकेट आली. मागचा बॉल विशालने पाठवला खरा, पण आता त्याला पाठवलंय राजने पॅव्हलियनमध्ये. ऑप्शनच्या बाहेरचा वाईट यॉर्कर होता, त्याला चॉप केलं, हवेत खेळला, पॉइंटला. चांगली कॅच. आपण फिल्डर बघितला तो शुभम शेलारने टिपलेला झेलने विशालचा डाव संपलाय. राहुल चौधरी मैदानाचा आत आलेत. कॉपीबुक स्टाईल राहुलच्या बॅटमधून आपण फटके फार पूर्वीपासून पाहत आलेलो. शैलीदार बॅटर आहेत, जसा बॉल येतो तसं उत्तर त्यांनी आजवर दिलेलं गोलंदाजांना. या मॅचमध्ये तशी गरज असेल. बॅकफुटला स्मॅश केलं बॉलला, एक्स्ट्रा कव्हरमध्ये चाललाय तर करा बॉल. फिल्डर येतात त्या ठिकाणी लॉंग ऑफवरून आकाश. शेवटच्या क्षणाला बॉलला एकाच हाताने अडवून थ्रो केलाय. धावा 2 येतात आणि 2 धावांनी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावरती. पहिल्या मॅचचा आपण विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये 54चं टार्गेट होतं, ते सागावने चेस केलं. सेकंड मॅचमध्ये आपण बघितलं तर 73 धावांचं मोठं लक्ष होतं शिडोन समोर. आणि बॅटिंग ऑर्डरमध्ये सुशांत नव्हता, आविष्कार नव्हता, सुयोग नव्हता. त्या धावा झाल्या नाही. शिडोनने मात्र मागचा सामना गमावला. 1 हँडेड स्वीप. टायमिंग जुळलाय, बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला निघालाय, सीमा पार चौकार. हलका शफल झाला आणि हा स्वीप आपण राहुल चौधरी यांच्या बॅटमधून बघितलाय. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 13 या आकड्यावरती. पावप्लेमध्ये कॅपिटलाइज इथे सध्या तरी या षटकाला करण्याचा प्रयत्न ते करतात. एक षटकार विशालच्या बॅटमधून तर एक चौकार राहुलच्या बॅटमधून आलाय. शेवटचा बॉल. जागा बनवली आहे. कव्हरचा फिल्डर आत होता, डीपमधून लॉंग ऑफ फार वेगाने एक्स्ट्रा कव्हरमध्ये धावतायत ते. फील्ड कडून थ्रो करतील. धावा 2. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 15-1. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे. फर्स्ट ओव्हर 15-1. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई. 15 धावा, 1 विकेट आपल्याला पाहायला मिळाली, ती विशालची होती. बऱ्याचशा चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात सध्याच्या जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेमध्ये. या सीझनमध्ये बरेचसे खेळाडू बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ॲबसेंट असतात, त्यामुळे बॅटिंग क्रम चेंज होतो आणि ती जबाबदारी मग आपण पाहतो रोहित बऱ्याचशा मॅचेसमध्ये असतोच, करण असतो, राहुल चौधरी असतात, त्यांच्यावरती आपल्याला पाहायला मिळते. विशाल आक्रमक शैलीचा बॅटर आहे. सुरुवातीला त्याने आक्रमण षटकार एक आला, त्याची विकेट. त्यानंतर 15ला 1 सेकंड ओव्हरमध्ये प्रणव शेलार यंगस्टरचा भरणा आहे जो गावदेवी माताडी संघ आपण पाहतोय. स्विच हिटचा प्रयत्न, हवे जरूर बॉल आहे, मिस टाइम. पॉईंटने ते आता कव्हर केलं आणि येत असताना आपण पाहतोय ती 1 धाव. सिंगल सोबत धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 16 धावा. वाराचा प्रचंड वेग आता, त्यामुळे जेव्हा जेव्हा एंड बदलणार आहे लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन तुम्हाला जरूर ते बेनिफिट देईल, पण त्याचा फायदा देखील तुम्ही तेव्हा उचलला पाहिजे. मॉर्निंग सेशनमध्ये पहिल्या मॅचमध्ये थोडीशी हवा थांबली होती, मात्र सेकंड मॅचपासून तो वाऱ्याचा वेग हा संध्याकाळपर्यंत असेल. हे या मैदानाचं वैशिष्ट्य आपण बघितलेलं आहे. पॉवर प्लेचं सेकंड दुसरं षटक आपण पाहतोय आणि धावा 16 आहेत सध्या तरी. स्टार्ट भेटलाय पहिल्या 7 बॉलमध्ये 16 धावा. रनवेमध्ये थोडासा अडथळा, पुन्हा बॉलिंग मार्कवरती चालला प्रणव शेलार. व्हाईट ड्रेस कोट आहे, अट्रॅक्टिव्ह आहे. आणि दुसऱ्या बाजूला जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई, पर्पल विथ व्हाईट. कमी गती, आउटसाइड एज आहे बॉल. थर्ड मॅनला भेदून निघाला, डीप थर्ड मॅनला नाही थांबणार. आउटफील्ड फास्ट आहे, सीमा रेषेच्या बाहेर चौकार.
सिनियर प्लेअर होते. शॉर्ट थर्डमॅनला योगेश पाटील. डायव्हिंग एफर्ट्स जर आले असते तर कदाचित चान्स होती बॉल अडवण्याची. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका त्यांची राहिलेली आहे. प्रत्येक स्पर्धेच्या नंतर ज्या काही त्या स्पर्धेमध्ये 50s होतात आणि जे काय अवॉर्ड्स आपण त्या स्पर्धेमध्ये देतो, ॲन्युअल डेला ॲन्युअल अवॉर्ड फंक्शन जो आपला नुकताच पार पडला, तेव्हा मात्र त्याच बेसिसवरती तुम्हाला ते अवॉर्ड्स दिले जातात. ती भूमिका संपूर्ण योगेश पाटील यांचे आपण पाहत आलेलो आहोत आणि ती महत्त्वपूर्ण भूमिका त्यांच्याकडे सध्या असोसिएशनची ती जबाबदारी. दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळाला राहुल चौधरी यांच्या बॅटमधून. आउटसाइड एजने थर्डमॅनकडे शेलार. स्विच हिटचा प्रयत्न केला. एज घेऊन बॉल हवेत. विकेट किपरने धाव तर ठोकली होती, मात्र त्यानंतर थोडासा दूर राहिलाय. करणने दुसऱ्या बाजूने पहिल्या धावायचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल. एज घेऊन शरीराला स्पर्श केला बॉलने हवेत होता. थोडंसं दूर आपण बघितलं विकेट किपरला. प्रयत्न करत होते ते. जर्सी नंबर 10 यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण रोहितला सध्या तरी पाहतोय. करंट रन रेट चांगलं आहे. 13.33. प्रोजेक्टेड स्कोर 67 दाखवतोय. कट करायचा होता आणि इथे अंपायरचा सिग्नल आलाय. नो बॉल. बॉल चालला बॅकवर्ड पॉइंटकडे. रेस लागली. 2 धावा बॅटर्सने पूर्ण केल्या. डीप मध्ये बॉल मिसफील्ड. लेझी एफर्ट्स पाहायला मिळाले आणि चौकार आलाय. फ्रॉम द विकेटने आले. एक्स्ट्रा पेसने कदाचित टाकण्याचा प्रयत्न. हा बॉल बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून. त्यानंतर विकेट किपरचा पाय लागून तो डायव्हर्ट झाला. एक्स्ट्राच्या आलेला अंपायर बॅट कट बाईट्स. येस, बाईज आहेत. ओव्हरऑल 5 धावा तर लास्ट बॉल वरती आला. आता फ्री हिट आहे आणि धावा सध्या आपण पाहतोय काटाईचा 25. ऑन साइड बॅकवर्ड स्क्वेअर लेग. मिड विकेट सध्या तरी आपण पाहतोय आणि लॉंग ऑफ देखील थोडासा वाईट ऑफ आहे डीप मध्ये. शॉर्ट बॉल. लाईन खराब. ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. बॉल लॉंग लेग रिजन मधून 6 धावांकरता राहुलचा षटकार. चौकार या अगोदर आला होता आउटसाइड एजने. दे नो बॉल. एक्स्ट्राच्या त्या 5 गेल्या आणि ते फ्री हिट वरती चान्स घेतली. फार बाहेर निघाला आणि त्यानंतर लेग स्टंपची लाईन होती. ऑनसाइडला भिरकावलाय बॉलला. हा षटकार आणि या 6 धावांनी धावसंख्या मात्र भरारी घेते. 31 स्टार्ट भेटला होता. पहिल्या षटकामध्ये देखील 15 धावा होत्या. तर सेकंड ओव्हरमध्ये आतापर्यंत पहिल्या 4 बॉलमध्ये धावा आलेल्या आहेत त्या 12. एक्स्ट्रा देखील 5 आपण बघितल्यात. लॉफ्ट केलाय स्ट्रेट बॅटने. मिड ऑन मिड ऑफ आत आहे. त्याचाच फायदा उचललाय. समोर बॉल तर चाललाय साइड स्क्रीनच्या आणि अखेर तो सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार. फार वेगाने आता या धावा येतात त्यामुळे दाखवतोय तो 96. मिड ऑन मिड ऑफ आत होता. स्टेप आउट लेंथ पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता. लॉफ्ट केलं बॉलला. 4 धावा. धावसंख्या सध्या आपण पाहतोय 35. शेवटचा बॉल या षटकातील फार महागडं षटक आतापर्यंत. बॉल तर जरूर त्यांच्या रेंज मध्ये होता पण इथे कॉन्टॅक्ट झाला नाही. थोडासा नाराज आहे राहुल. कमी गतीने होता. स्वीट शीटचा प्रयत्न देखील होता इथे. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण बघूयात. कमी गतीने बोटं फिरवली होती इथे, मात्र इथे एज घेऊन बॉलने विकेट किपरकडे जाण्याचा प्रयत्न केला. तिकडे त्यांना तो गवसला नव्हता.
फर्स्ट अटेम्प्टमध्ये. धाव मिळाली नाही. पहिला डॉट शेवटचा हा बॉट डॉट आलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावा फलकावरती 35 धावा. विकेट पडली आहे 1. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे गावदेवी चषक 2025 घेसर दिवस पहिला आणि मॅच नंबर 3 मध्ये काटे आणि माताडी हे 2 संघ खेळतात. टार्गेट 71 धावांचं. राज आणि आकाश ओपनिंग पेअर आहे. करंटला पहिल्या षटकामध्ये पाहतोय. पहिला डॉट बॉल आला, देन 1 धाव आली आहे. राज इनसाइड आउट. हवे तर जरूर बॉल कव्हर्सला खेळला. इनफिल्डच्या वरतून बॉल डीप मध्ये चाललाय आणि तो सीमारेषेच्या बाहेर. चौकार. काढले त्याने आणि 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. 3 बॉल आणि बाकी आहेत P1 मधले. करण कोला टाकला. सॉफ्ट हँडने कव्हर्सला खेळला. चान्स जरूर नॉन स्ट्रायकिंग एंडला कदाचित थ्रो करायला पाहिजे होता. मागे बॅकअपला जरूर फिल्डर होते बट तिकडे थोडी मिस्टेक झाली होती. 1 धाव आणि एका धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले पुढे ती 6 या आकड्यावरती. इलेक्ट्रिक सप्लाय खंडित झाला होता त्यामुळे जरूर स्ट्रीमिंग बंद होते. आता पुन्हा जे ऑनलाईन प्रेक्षक जोडलेले आहेत ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट live.in या वाहिनीद्वारे स्वागत. प्रयत्न स्वीट हिटचा मात्र इथे
हाईट फॅक्टर अंबासला देखील पाहायचं होतं. तिकडून डायरेक्ट हिटला चान्स घेतली होती अमितने. एक धाव. लेग बाईज आणि एका धावेने धावा सध्या 7 या आकड्यावरती. 71ला चेस करतात, त्यामुळे प्रत्येक बॉलवरती सध्या तरी आक्रमण करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर करत आहेत. राजच्या सोबतीला आकाश आहे. पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलं तर 71 चेस करत असताना थोडे ते देखील ऑन ट्रॅक असतील. शफल झाला ट्रेडमार्क. फॉलिंग स्वीप आला. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून 6 धावा. बरोबर बॅटला मिडल आणि देन बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. हा सिग्नेचर शॉट आहे त्याचा. जेव्हा जेव्हा तो मैदानात आतमध्ये पाहायला मिळतो, जर तो मोठी इनिंग खेळला तर त्यामध्ये 2 ते 3 फटके किमान त्याचे असतीलच ते फॉलिंग स्वीपचे. पहिला 6 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि 6 धावांनी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 24 बॉल 58 धावांची अजून या मॅचमध्ये गरज आहे. गावदेवी क्रिकेट संघ माथाडीला. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना राहुलचा स्टार्ट आपण बघितला होता. चांगली बॅटिंग सुरुवातीला त्याने केली. देन आपण बघितलं होतं मध्यंतरी रोहित पाटीलला. संदीप फुटाणे देखील 9 धावांचं योगदान दिलं. सुरुवातीला करणचाही चौकार, विशाल चौधरीचा षटकार आपण बघितला होता. चांगला खेळ ओव्हरऑल टॉप ऑर्डरने केलेला आहे काटळीचा आणि त्यांनी 70 बनवल्यात. 71 सध्या चेस करत असताना माथाडी. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 13 धावा. माथाडीची टॉप ऑर्डर जे सुरुवातीचे 3-4 बॅटर्स आहेत त्यांच्यावरती जास्तीत जास्त जबाबदारी असते, ज्यामध्ये सध्या राज आणि आकाशला पण पाहतोय. देन आपण विकी असेल, प्रणव शेलार असेल, आज सिनियर योगेश पाटील देखील आपल्याला इनॅक्शनमध्ये पाहायला मिळतात. पण या संपूर्ण बॅटिंग ऑर्डरला 11च्या स्क्वॉडला पाहता राज पाटील जो बॅटर आहे तो मॅच विनर आहे. मोठमोठ्या इनिंग अर्धशतक आपण लास्ट सीझनमध्ये बरीचशी त्याच्याकडून बघितली होती. मॅच विनर आहे तो. जर खेळला शेवटपर्यंत ही मॅच जास्त मोठी नसेल त्यांच्यासाठी मग 71ला चेस करत असताना. सँडी सेकंड ओव्हर समोरच्या एंडकडून फुल लेंथ त्या टोला लागला बॉल. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहेत. बॉलला स्टॉप करण्यासाठी थोडासा वेळ, त्यामध्ये डबलला चान्स राजने घेतली आहे. थोडा उशिराने धावला स्ट्रायकिंग केला बॅटर. डायरेक्ट हिट मिस झालं रोहित कडून. विकेट जाणारच होती जर डायरेक्ट हिट होत आहे. मात्र तिकडे 3 धावा धावून पूर्ण करण्यात आल्यात राज आणि आकाशच्या जोडीकडून. 3ने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय ती 16 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक होती कदाचित, दुसरी दिली आणि दुसरी नंतर तिसरी दिलेली आहे. या चुका तुम्हाला थांबवायच्या आहेत. 23 बॉल 55 धावांची गरज आहे. स्टार्ट भेटलाय. पहिल्या 7 बॉलमध्ये 16 धावा. रिक्वायर्ड रन रेट 14.35. कमी होत असताना आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जो फॉलिंग स्वीप सिग्नेचर शॉट आहे राजचा, त्याला प्रोटेक्शन आहे. डीप मिड विकेट आहे अँड देन डीप एक्स्ट्रा कव्हर. P2 मध्ये 3 फिल्डर 30 सर्कलचा बॅन. संदीप फुटाणे स्विच हिटचा प्रयत्न. शॉर्ट शॉटला फिल्डर विशाल. चुकी झाली आहे. बॉल इथे मागे निघालाय. या चुका टाळायच्या आहेत. वारंवार फिल्डिंग मधून मिसफिल्ड आपण पाहतो चुका होत आहेत आणि त्याचा कुठेतरी फटका आतापर्यंत बसलाय. दोन्ही पायांच्या मधून बॉल निघून गेलाय. मागे एक धाव आली आहे. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचल्या 17 वरती. 4 बॉल 12 राज, 4 बॉल 4 आकाश. 22 बॉल आणि 54 धावांची अजूनही गरज आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला पिसोली आणि नावाईमध्ये. पिसोलीने टॉस जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण ते करतील तर नावाईला विनंती आहे की आपण पॅव्हलियनच्या दिशेने जाऊन थांबा. 12 संघाच्या पहिल्या दिवसामध्ये कर्णधारांना विनंती आहे. दोन्ही कॅप्टन मंचावरती. आपण अक्रॉस द बॅट खेळलाय. मोठी गॅप आहे. डीप फाईन लेगला बॉल. 4 धावांकरिता चौकार.
फिक्सिंग स्ट्रोक तर नव्हता, पण इथे जी गॅप मिळालेली आहे फाईन लेगची तिथून बॉल 4 धावांकरता गेला. 21 धावा झाल्यात. 21 बॉलचा खेळ बाकी आहे. 50 धावांची अजूनही गरज आहे. पिसोले आणि नावाळी कॅप्टनला विनंती आहे तुम्हाला मंचाशी संपर्क साधायचा प्लीज. फुल लेंथ इथे अक्रॉस द बॅट वन्स अगेन खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे आता एड्स घेऊन नाहीतर लेग बाईट्स. एका धावेने धावासंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 22. 22 धावा धावा फलकावरती आहेत. 20 बॉल आणि 49. पॉवर प्ले सध्या तरी सेकंड ओव्हर. इकडे आपण बघितलं तर एक चौकार आलेला आहे आणि त्यानंतरही आकाश वारंवार शफल होऊन ऑन साईडला टर्न करण्याचा बॉलला प्रयत्न करत होता. राजने अगोदर स्विच हिटचा प्रयत्न केला होता. 2 बॉल बाकी आहेत. संदीप फुटाणे फुल लेंथ आहे. स्वीप केला या बॉलला. बॉल निघाला डीप फाईन लेग कडे. चेस मोठी आहे, लॉंग चेस नाही अडवू शकला फिल्डर. 4 धावांकरता आणखी एक चौकार. वारंवार फटके. चौकार आणि चौकारासोबत 26. 19 बॉल आणि 45 धावा. पॉवर प्लेमध्ये धावा आलेल्या आहेत. ॲज अ कम्पेअर आपण पहिल्या डावाला केलं तर फर्स्ट ओव्हर 15, सेकंड ओव्हर 16, 16 होत्या. लास्ट आपण बघितले 15 बॉल काटायचे. पहिल्या डावामधले तिकडे आपण 2-3 चौकार, 1 षटकार धावा होत असताना बघितल्या होत्या स्लॉग ओव्हरमध्ये देखील. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. फिल्डिंगमध्ये चेंजेस आहेत. एक्स्ट्रा कव्हर आता लॉंग ऑफ बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि आता एक्झॅक्ट लॉंग लेगला आलेले ते फिल्डर. जे स्वीपचे फटके येतात तेच रोखण्यासाठी एक्स्ट्रा कव्हरला आत आणले. बॉल मागे चाललाय. लॉंग ऑफच्या फिल्डरने चान्स घेतले. शेवटला मात्र पायाने अडवलाय बॉलला त्यांनी. गुड फिल्डिंग. साहिल पाटील 2 धावा तर त्याने सेव्ह केल्या. 2 धावा मिळतात. 2 षटकांचा खेळ संपला आणि ओव्हरऑल धावा फलकावरती 28. नाबाद चांगली सुरुवात आहे. पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलं. 14ची सरासरी मेंटेन केली. बॉल 18 बाकी आहेत. तर 18 बॉलमध्ये गावदेवी माताडीला बनवायचा 43-43. नावाचे कॅप्टन लवकरात लवकर आपण मंचावरती आपली. पिसवली देखील साहिल. ओके. 18 बॉल आणि 43 धावांची या मॅचमध्ये अजूनही गरज आहे. 28 सुरुवातीला बनलेल्या 2 ओव्हर्समध्ये चांगला खेळ. पॉवर प्लेमध्ये 6 बॉल 18 वरती राज तर 6 बॉल 8 वरती आकाश आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही सेट बॅटर आहेत. दोघांनी एक ओव्हर फेस केलेली आहे. 18 अटॅक केला राजने तर 8 धावा आकाशच्या बॅटमधून आल्यात आणि रोहित पाटील आता 3rd ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्याने बॅटिंग चांगली केली आहे. फर्स्ट इनिंगमध्ये 11 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. त्याने 100 जो फटका आला होता तिकडे त्याची विकेट पडली होती. 18 बॉल 43. आकाश स्ट्रायकिंग एंडला आहे. स्टेप आउट होऊन आकाश दाखवले रोहितलाही. लॉंग ऑनला क्लिअर करणारा जन्नाटेदार षटकार. के साथ स्वागत रोहित पाटीलचं. स्टेप आउट देन लॉंग ऑनला क्लिअर करणारा जबरदस्त षटकार. यावेळेला प्रयत्न स्विच हिट्स आहे. मोठे गॅप आहे. कव्हर्सला दोन्ही फिल्डर आत होते. बॉल बाहेरच्या दिशेने पहिल्या टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर देखील चौकार.
फटक्याने दरम्यान आर एम प्रतिष्ठान सोनारपाडा यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. पंचक्रोशीमधील बऱ्याचशा क्रीडा स्पर्धांमध्ये ज्यांच्याद्वारे मोफत पाण्याची व्यवस्था केली जाते, स्वर्गीय राकेश माथे प्रतिष्ठान आणि सगळेच त्यांचे मेंबर्स चिराग आणि आर्यन त्यांच्या सोबतीला देखील गणेश पाटील हेदुटणे एस बी प्रतिष्ठान यांचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. 38 धावा. प्रयत्न इथे स्विच हिटचा शॉर्ट थर्डचा वरतून बॉल निघालाय. डीप थर्ड मॅनला रेस लागली आहे बॉल आणि फिल्डर मधली जिंकली बॉलने. आणखी एक चौकार. मध्ये गिअर चेंज केला होता राजने आणि आता इथे गिअर चेंज केला आहे आकाशने. एक्सलरेशन करतायत आणि या चौकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय 42 धावा. फार वेग आहे या षटकामध्ये. पहिल्या 3 बॉलमध्ये धावा आलेल्या त्यात 14. 15 बॉल 29 धावांची अजूनही गरज आहे. ऑन साइडला आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, स्क्वेअर लेग अँड देन लॉंग ऑनला देखील फिल्डर आहेत. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर्स ऑन साइडला 4 आहेत सध्या. पुढे आलाय समोर हॅमर केलं बॉलला लॉंग ऑफ खाली आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. रोहितला त्याच्या ब्रह्मास्त्राचा वापरच करू दिला नाही. बाउन्सरचा प्रयत्न केला होता रोहितने आताही, पण आताही तो स्टेप आउट झाला आणि समोर हॅमर करत असताना आडव्या बॅटने लॉंग ऑफला क्लिअर करणारा षटकार. मिड ऑफ आत आहे, सो इथे जरी मिस टाइम असता तरी बॉल 4 धावा तरी मिळणारच होत्या. चांगली रणनीती आणि एक्सलेशन करत असताना दा बॉल 28 वरती आकाश पोहोचला. 48 वरती माथाडी पोहोचले. 14 बॉल 23 धावांची गरज आहे गावदेवी माथाडीला. मॅच मध्ये आक्रमण केलंय रोहित पाटील वरती. पुन्हा स्टेप आउट झाला होता, पण इथे आता बॉल थोडासा दूर आपण बघितला बॅटर पासून. विकेट किपर विशाल यांचा हातात चाललाय. अटॅक केला दोन्ही बॅटर्सने. 48 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप. पहिल्या 17 बॉलमध्ये 1 बॉल आणि या षटकातील बाकी आहे 13 बॉल 23 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना माथाडीला. स्विचचा प्रयत्न खोला टाकलाय. गॅप आताही बॉल गॅप मध्ये चाललाय. कव्हर्सला डिपेश कवा पॉइंटचा फिल्डर येतोय स्वीपर कव्हर रिजन मध्ये. धावा तोपर्यंत मिळालेल्या त्या 2. तिसरं षटक प्रोडक्टिव्ह राहिलं माथाडीच्या बाजूने. मागडं षटक ज्यामध्ये धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या 22. ओव्हरऑल 50 धावा माथाडीचा धाव फलकावरती लागल्यात. नाबाद 50 रनची पार्टनरशिप फर्स्ट विकेट साठी उपयुक्त पार्टनरशिप होती. स्टार्ट भेटणं गरजेचं होतं. पॉवर प्ले देन अटॅक थर्ड ओव्हर मध्ये. थर्ड ओव्हरला त्यांनी कॅपिटलाइज केलंय. थोडेसे आता दम खात आहेत कारण मागची 15 मिनिटं त्यांनी टाइम स्पेंड केलाय. धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. मोठे फटके आलेले आहेत. 12 बॉल 21 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. ड्रिंक्स ब्रेक आहे. आपण जरूर एक गाणं ऐकू आणि पुन्हा एकदा येऊयात गावदेवी चषक 2025 घेसर या स्पर्धेमध्ये. बरेचसे मैदान आहेत शर्यतींचे. खिडकाई, देसाई, बोहनोली, उसाटणे. नाही आता बस झाले. 3 षटकांचा खेळ संपला. 50 धावा धावा फलकावरती. परवाच्याच रजनीमध्ये कुणाल सर देखील होते तिकडे. धर्मराजा. आणि आता क्रिकेटच्या मैदानावरती नंदी येत आहेत.
12 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. बॅटिंग करत असताना माथाडी संघाला या मॅचमध्ये विकेट मिळाली नाही, ही महत्त्वपूर्ण बाब राहिली या बॉलिंग युनिटकडून. आणि दुसऱ्या बाजूने आक्रमण झालेलं आहे. डॉट बॉलचं पर्सेंटेज फार कमी पाहायला मिळालं. 2च डॉट बॉल आतापर्यंत आपण बघितलेत मागच्या 18 बॉलमध्ये. 18 बॉलमध्ये धावा देखील बनलेल्या आहेत. येथे आपण 7 जानेवारी ते 10 जानेवारी उंबारलेची स्पर्धा पाहणार आहोत, तिचीही चर्चा करूच आपण. 25,000 रुपये प्रवेश फी आहे. पूर्ण नाईट फॉर्मॅट आहे. 2 लाखाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. जाऊयात आपण तिकडे. मात्र सध्या मॅच मध्ये स्वीट हिटचा फटका राजचा बॅट मधून आलात. हे दोघे ओपनर सुसाट सुटलेत. 54 धावा या चौकारासोबत. राजने आणि 4 धावांनी धावसंख्या 54 वरती. स्विच हिटचे फटके येतात. फॉलिंग स्वीप येतोय, स्वीप येतोय, स्लॉग हिट येतात, पूल आलाय, स्टेप आउटहून समोर फटके आलेत. स्ट्रेट बॅटने हॅमर करत असताना आपण बघितलं होतं. दोन्ही बॅटर्सने आपल्याला बरेचसे स्ट्रोक दाखवलेत आणि या 71ला चेस करत असताना सध्या तरी ते ऑन ट्रॅक आहेत. 54 धावा नाबाद आहेत. 11 बॉल 17 धावांची गरज. स्विच हिटला प्रोटेक्शन आहे. बॅकवर्ड पॉइंट सेट. फुटाणे काढून खेळला, कव्हर्सला गॅपमध्ये बॉल. इथे मोठी गॅप. फिल्डर धावतो एक्स्ट्रा कव्हरचा स्वीपर कव्हरमध्ये. फिल्डिंग चांगली झाली. आता थ्रो करतायत ते धावा. तोपर्यंत आपण पाहतोय 2 ओव्हर थ्रो आणि आता डबलला ट्रिपल मध्ये कॅपिटलाइज करतायत ते. चुका झालेल्या आहेत. धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे. धावा 3ने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 57 वरती. 10 बॉल आणि 14 धावांची अजून या मॅच मध्ये गरज आहे. मॅच बनली. पॉवर प्लेमध्ये ॲव्हरेज धावा होत्या, पण देन 3rd ओव्हरला त्यांनी कॅपिटलाइज केलं. 22 आल्या. तिकडून मात्र आता तसाच अटॅक आहे. इकडे मागच्या 2 बॉलमध्ये 9 धावा. स्टेप आउट लॉफ केलाय समोर. मिस टाइम यावेळेला बॅट फिरले. आताच संदीप आलाय. चांगली कॅच. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. 57ला पहिला धक्का माताडीला. आकाश बाद. आता या मॅच मध्ये येण्याची जयदुर्ग माता क्रिकेट संघ काटेला. बॅट हातात फिरली. स्टेप आउटहून पुन्हा लॉफ्ट करायचं होतं बिकॉज मिड ऑफ आत होता. संदीपने जबरदस्त कॅच पकडली मागे जात असताना. आणि अशा पद्धतीने कॅचेस फार हार्ड असतात आणि ही मॅच देखील हार्डच बनली होती त्यांच्यासाठी, कारण धावा येत होत्या. विकेटची गरज होती. ती पहिली विकेट आली. आकाश बाद. नवीन बॅटर आलाय रोहित पाटील. 57ला पहिली विकेट. बॉल बाकी आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये 14 धावांची अजूनही गरज आहे. मॅच बनवू शकते आता जर या 3 बॉलवरती आणि काही विकेट आले. धावा जर आल्या नाही, धावसंख्येला थांबवलं, 10 पेक्षा जास्त धावा लास्ट ओव्हरमध्ये उरल्या तर संघर्ष काटेही देखील करेल. कारण जोपर्यंत ब्रेक थ्रू नव्हता तोपर्यंत डॉट बॉल येत नव्हते. नवीन बॅटर आलेत रोहित. 9 बॉल 14. फुटाणे सोडून दिलाय. लेग स्टंपचा फार जवळून तर गेलाय. डाऊन द लेग वाईड आहे. आता काय घडले. क्रीज सोडली होती. पाव्यात अंपायर्स आपल्याला सांगतील ही रन भेटेल की नाही भेटणार. नाही भेटणार बिकॉज अंपायरने सिग्नल दिला होता. ऍक्शन रिप्ले. राज फार एक्साइटेड पाहायला मिळाला ही रन घेत असताना बिकॉज त्याने क्रीज ऑलरेडी सोडलीच होती. रोहितने कव्हर केले तिकडून तो बॉल. मात्र त्यानंतर अंपायरने सांगितलं की बॉल डेड झाला होता. त्यानंतर 58 धावा. 9 बॉल 13ची गरज. संदीप खोला टाकण्याचा प्रयत्न. लाईन इथेही पाहावी लागेल. लेग स्टंपचा बाहेर. वाईड आला आणखी एक. वाईडने धावसंख्या जाऊन पोहोचली पुढे 59. 9 बॉल 12 धावांची गरज आहे. ज्या सँडीने कमबॅक करून दिलंय. विकेट काढले. 2 वाईड आलेत. एक्स्ट्रा रन. धावसंख्या कमी आता 70 बनवून ये पा 21 रन. 9 बॉल आणि 12 वरती आलाय. 9 विकेट्स देखील हातात आहेत माताडीचा. जे काही करायचंय सध्या तरी मी म्हणेन काटेच्या गोलंदाजांना. ऑन साईडला टर्न करण्यात आलाय. मोठी गॅप. इकडे बॉलही धावतोय. फिल्डरही पोहोचले त्या ठिकाणी. साहिल वन्स अगेन ऍक्शन मध्ये. फिल्डिंग चांगली. 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 61. 8 बॉल आणि 10 धावांची अजूनही गरज आहे. हे जे 2 बॉल आहेत फार इंटरेस्टिंग असतील.
रोहित अटॅक करण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना एक मोठा फटका पाहिजे. बाउंड्रीजमध्ये कन्वर्ट केलं, लास्ट ओव्हरमध्ये तितकी रिस्क राहणार नाही, प्रेशर नसेल, त्यामुळे 2 बॉलवरती ते देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात. तर हे 2 बॉल फार जपून टाकायचे सँडी फुटाणेला. फुल टॉस, खराब बॉल, भिरकावलाय थेट लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. रोहितचा पहिला हिट, षटकार. पूर्ण टाकायचा होता, फुल टॉस पडला आणि तो थेट पडलाय सीमारेषेच्या बाहेर. 7 बॉल आणि आता उरल्यात त्या फक्त 4 धावा. बॉलर्सला मार पडलेला, जी पार्टनरशिप झाली खास करून ती इम्पॅक्टफुल राहिली राज आणि आकाश मधली. कमी गती अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. राज थोडासा नाराज आहे. समोर बॉल स्ट्रेट बॅटने कदाचित खेळला असता, बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला असता, सिंगल डबलकडे फोकस केलं असता, पण मॅचमध्ये जवळ गेलो असतो. अजूनही आपण बघितलं तर आता 67ला 1 विकेट पडले. शेवटचे 6 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. गोलंदाज 4 धावा त्याच्याकडे उरलेल्या आहेत. गमवायला काही नाही, पण कमवायला 4 धावा आहेत. त्या जर डिफेंड त्याने केल्या तर जरूर काटेरी संघ, त्यांचे प्रेक्षक शाबासकी कौतुक त्याचं जरूर करतील, कारण मॅच परिस्थिती गंभीर आहे आणि तिथे आता खंबीर राज पाटील येत आहेत. पाहूयात या 4 धावा डिफेंड करण्यात येतील की राज सेट बॅटर आहे. 25ला नाबाद आहे स्ट्रायकिंग एंडला, अवघ्या त्यांना बनवायचा 4 धावा. बऱ्याच वेळेला मॅचेस फिरतात लास्ट ओव्हरमध्ये, जेव्हा आपण पाहतो अशा धावा कमी असतात बॉलपेक्षा. मॅचेस चढत असताना बॅटिंग करणाऱ्या संघाकडून देखील आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. पाहूया त्या मॅचमध्ये काय घडणार आहे. सुरुवातीचे 2-3 बॉल स्पष्ट करतील मॅच शेवटपर्यंत जाईल की मात्र या 4 धावा सुरुवातीलाच बनतील. 70 धावा बनूनही जे संघ खेळतात त्यांना समजलं असेल ही खेळपट्टी कशी आहे, क्रीडांगण कसं आहे. हवा जेव्हा संपूर्ण दिवसभर या मैदानावरती राहते तेव्हा गोलंदाजांना तुमचा मार पडू शकतो. धावा तर तुम्हाला बनवाव्याच लागणार आहेत प्रत्येक डावामध्ये आणि स्कोरिंग ग्राउंड आहे. मॅच संपल्याबरोबर पिसवली क्षेत्ररक्षण करण्यासाठी तुम्हाला उतरायचं आहे आणि बॅटिंग करणारी टीम नावाई हे असते ऑलरेडी पोहोचलेले आहेत. थँक्यू. 6 बॉल 4 काढून खेळलाय, कव्हर्स आत आहे, बॉल सीमारेषेच्या दिशेने चाललाय. करणची बॉडी लँग्वेज सांगते 4 धावा आहेत, चौकार येतोय, सामना जिंकला, अभिनंदन. 5 बॉल सारखेच दोघेही ओपनर्स धावत होते. काय बॅटिंग केली राज आणि आकाशने, जो स्टार्ट भेटला त्यामुळे 59 धावांची ती पार्टनरशिप होती आणि त्यात रोहितने देखील त्यानंतर 3rd नंबरवरती येऊन 8 धावांचं योगदान दिलं. 9 विकेट्सने आज सामना जिंकला. 5 बॉल राखून 71 धावा चेस करण्यात आला. अभिनंदन गावदेव माताडी, हार्डलक जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे. आणि नेक्स्ट मॅच पिसवली. चला प्लीज साहिल आणि टीम उतरायचं तुम्हाला मैदानाचा आत आणि बॅटिंग करणारा संघ अर्थातच नावाई आपले ओपनिंग पेअर पाठवा लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये. वळत आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशनकडे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजी करत असताना 2 विकेट ज्याने घेतले आणि बॅटिंग करत असताना देखील नाबाद 29 धावा ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. मॅच विनर आहे, ओपनर आहे आणि अष्टपैलू देखील आहे. राज पाटील माताडीचा मॅन ऑफ द मॅच.